सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे। जुन्या बी ब्लॉकमध्ये लोखंडी सळईला अडकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे। दिनांक 20 जुलै 2025 रोजी सकाळच्या सुमारास हॉस्पिटलच्या जुन्या बी ब्लॉकच्या खिडकीच्या लोखंडी सळईला अडकलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला। ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। ही घटना समोर येताच संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटल परिसरात प्रचंड प्रमाणात खळबळ उडाली। मृत व्यक्तीचे नाव आहे पप्पू अण्णा भंडारे, वय वर्ष 50, राहणार लक्ष्मीनगर, तालुका भूम, जिल्हा धाराशिव। सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पप्पू अण्णा भंडारे हे आपल्या नातेवाईकांच्या उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले होते। घटनेची माहिती मिळता सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पप्पू अण्णा भंडारे हे आपल्या नातेवाईकांच्या उपचारासाठी सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले होते। घटनेची माहिती मिळता सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृत व्यक्तीला ताब्यात घेतले। तत्काळ पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले। ही घटना नेमकी कशी घडली, मृत्यूचं नेमकं कारण काय याचा तपास सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। या घटनेमुळे सिव्हिल हॉस्पिटल परिसरात भीतीचं वातावरण आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। सोलापूरमधील या धक्कादायक घटनेबाबत तुमचं काय मत आहे? मृत्यूमागचं खरं कारण काय यावर तुम्ही काय म्हणता? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।